नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेची KYC कशी करायची। तर मैत्रिणींनो, सर्वात आधी तुम्हाला ladkibahin.maharashtra.government.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे। तर वेबसाईटचे मुखपृष्ठ ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे KYC बॅनर हे एक बटन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। KYC फॉर्म उघडल्यानंतर लाभार्थींनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड म्हणजेच कॅप्चा टाकून तुम्हाला आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवायची आहे आणि सेंड OTP बटनावर क्लिक करायचे आहे। आपले KYC या आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे आधी तिथे तपासले जाईल। KYC आधीच पूर्ण झाले आहे असा संदेश जर तुम्हाला आला तर तुमची KYC पूर्ण झालेली आहे आणि आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही हे तपासले जाईल। आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नसेल तर तसा संदेश तुम्हाला येईल आणि लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। तर मैत्रिणींनो, त्यानंतर तुमच्या पती किंवा वडिलाचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड नमूद करावा लागेल। तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक करावे लागेल। नंतर पती आणि वडील यांच्या आधार किंवा मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करावा। यामध्ये जात प्रवर्ग पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि या बाबतीत डिक्लेरेशन तुम्हाला होय किंवा नाही मध्ये द्यायचे आहे आणि त्यानंतर चेक बॉक्सवर क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे आणि याप्रमाणे तुमची KYC पडताळणी ही यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा संदेश तुम्हाला येईल। तर मैत्रिणींनो, ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे, त्यामुळे तुम्ही स्वतः सुद्धा घर बसल्या हे करू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला